तर सर्कलचे पीवायक्यूज कंटिन्यू करू. पहिला क्वेश्चन काय बघा, इन द अबव फिगर मेजर ऑफ आर्क MN इज इक्वल टू 70 डिग्री, फाइंड अँगल MLN. हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल किती असतो, या आर्कचा अर्धा असतो, बरोबर. आर्क किती दिले, 70 डिग्री दिले बघा. हा आर्क म्हणजे हा अँगल किती असायला पाहिजे, याचा अर्धा असतो, बरोबर. आर्क मोठा, अँगल छोटा. कालच आपण बघितलं नाही. हा 70 असेल तर हे किती असायला पाहिजे, 35 असायला, बरोबर का, 35 असायला पाहिजे. हाफ ऑफ 70 किती असायला पाहिजे, 35. आणि रिझन काय लिहिणार, का बरं हाफ असतो, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे. थिअरमचं नाव काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल. येतं लक्ष. टू सर्कल्स ऑफ रेडाय 5 सेंटीमीटर and 3 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. दोन सर्कल एक्सटर्नली जर टच करत असतील, बरोबर का, दोन सर्कल्स एक्सटर्नली जर टच करत असतील तर त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स किती असतो, पहिल्या सर्कलचा रेडियस प्लस दुसऱ्या सर्कलचा रेडियस, बरोबर. पहिल्या सर्कलचा रेडियस किती आहे, 5 आणि दुसऱ्या सर्कलचा रेडियस 3, तर सेंटरमधला डिस्टन्स किती असणार आहे, 8 असणार आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल, टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. ए बेटा, एका सर्कलला दोन पॅरलल टँजंट जर असेल, एका सर्कलला दोन पॅरलल टँजंट जर असेल तर त्या दोन पॅरलल टँजंट मधला डिस्टन्स जो आहे तो इक्वल टू डायमीटर असतो. किती असतो, इक्वल टू डायमीटर असतो. सर्कलला दोन पॅरलल टँजंट आहेत, कुठे पण घ्या, असं घ्या असं घ्या, त्या दोन पॅरलल टँजंट मधला डिस्टन्स किती असतो, इक्वल टू डायमीटर असतो. त्याने काय दिलेलं आपल्याला, रेडियस दिले. रेडियस किती आहे, 4.5. हा रेडियस आहे, इथून इथपर्यंत रेडियस आहे, इथून इथपर्यंत पण रेडियस आहे, बरोबर. तर डिस्टन्स किती झाला, डिस्टन्स किती झाला, 4.5 प्लस 4.5 9 सेंटीमीटर. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ ऑफ लॉन्गेस्ट कॉर्ड. ए बेटा, लॉन्गेस्ट कॉर्ड कोण असतो, लॉन्गेस्ट कॉर्ड कोण असतो, हे सर्कलचा सेंटर आहे, त्याच्यातून पास होणारी ही जी कॉर्ड आहे त्याला लॉन्गेस्ट कॉर्ड म्हणायचं. बाकी सगळे कॉर्ड जे आहेत ते ह्याच्यापेक्षा छोटेच असणार आहेत. कॉर्ड म्हणजे काय, सर्कलच्या दोन पॉईंटला टच करणारी लाईन. तर सर्कलच्या दोन पॉईंटला टच करणारी सगळ्यात मोठी लाईन कुठली असते, डायमीटर असते. तर डायमीटर चे लॉन्गेस्ट कॉर्ड किती असणार आहे विचारले तिने. त्याचा रेडियस दिलाय बघा, हा रेडियस किती दिलाय, फाय. इथून इथपर्यंत फाय, इथून इथपर्यंत पण फाय, फाय प्लस फाय 10. एकच टाइपचे क्वेश्चन आहेत बघा. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 7 सेंटीमीटर and 4 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ए बेटा, दोन सर्कल एकमेकाला इंटरनली जर टच करत असतील तर त्यांच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असतो. ए बेटा, या दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे, इथून इथपर्यंत तर मोठ्या सर्कलचा रेडियस आहे, त्याच्यातून छोट्या सर्कलचा रेडियस सबस्ट्रॅक्ट करावा लागेल, बरोबर का. मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून छोट्या सर्कलचा रेडियस सबस्ट्रॅक्ट केल्यावर हा डिस्टन्स भेटणार, बरोबर का. इथून इथपर्यंत काय आहे, मोठ्या सर्कलचा रेडियस, बरोबर का. R1 म्हणूया त्याला. आपल्याला पाहिजे हा डिस्टन्स, कुठला डिस्टन्स पाहिजे, हा डिस्टन्स पाहिजे. कसा भेटेल, R1 मधून R2 सबस्ट्रॅक्ट करू, बरोबर. मोठ्या रेडियस मधून छोटा रेडियस सबस्ट्रॅक्ट करायचा. R1 R2 बघायचं नाही, मोठ्या रेडियस मधून छोटा रेडियस सबस्ट्रॅक्ट करायचा. 7 - 4 किती येते, 7 - 4 3. तर दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. Chord AB, chord CD of a circle with center O are congruent. Measure of arc AB is 120. Then find measure of arc CD. काल कॉर्डचे प्रॉपर्टीज बघितलं बघा, दोन कॉर्ड इक्वल लेंथचे आहेत म्हणले ते. कॉर्ड AB अँड कॉर्ड CD ऑफ अ सर्कल विथ सेंटर O आर कॉन्ग्रुएंट. AB नावाचा एक कॉर्ड आहे आणि दुसरा कॉर्ड कोण आहे, CD. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट ह्याचा अर्थ काय, या AB ची लांबी आणि CD ची लांबी, कॉर्ड AB ची लांबी आणि CD ची लांबी सेम आहे. तरी काय विचारलं आपल्याला, मेजर ऑफ आर्क AB 120 आहे. हा आर्क किती आहे, हे बेटा, हा आर्क किती आहे, इथून इथपर्यंतचा आर्क किती आहे, 120 डिग्री. त्यांनी काय विचारलं आपल्याला, हा आर्क किती विचारलं, कुठला, हा CD. हे कॉर्ड किती आहे, कॉन्ग्रुएंट आहेत. हा कॉर्ड आणि हा कॉर्ड इक्वल लेंथच आहे. काल प्रॉपर्टी बघितलो की नाही, कॉर्ड कॉन्ग्रुएंट तर आर्क कॉन्ग्रुएंट, आर्क कॉन्ग्रुएंट तर कॉर्ड कॉन्ग्रुएंट. कॉर्डचे प्रॉपर्टीज बघितलो की नाही आपण, त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी होती. दोन कॉर्ड इक्वल लेंथचे असतील तर त्यांच्या समोरचे आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार, इक्वल मेजरचे असणार. हे 120 तर हे पण 120 असणार, बरोबर. आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. दोन कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सच्या समोरचे आर्क हे कॉन्ग्रुएंटच असणार. ठीक आहे, एवढं जुनं घ्यायची काय गरज नाही. ठीक आहे, तरी सांगतो. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C, रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. रेडियस 6 सेंटीमीटर दिलाय. लेंथ ऑफ AB, लाइन AB इज टेंजेंट ऍट पॉइंट A. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. लक्षात येते का बघा, रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C, सर्कलचा सेंटर कोण आहे, C आहे. त्या सर्कलचा रेडियस किती आहे, 6 सेंटीमीटर. ठीक आहे,
लाईन ए बी इज टँजंट ऍट पॉइंट ए. लाईन ए बी हे काय आहे? टँजंट आहे, बरोबर का? ही टँजंट आणि रेडियस आहे. टँजंट आणि रेडियस हे बेटा काल बघितलं पण पहिलाच थेरम होता बघा सर्कलमध्ये. पहिलाच थेरम काय होता? टँजंट आणि रेडियस. ही टँजंट आणि रेडियस कुठली पण रेडियस नाही ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट आणि रेडियस एकमेकाला परपेंडिक्युलर असते. असं कोण म्हणतंय? पहिलाच थेरम, या टॉपिकचा पहिलाच थेरम टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो? टँजंट आणि रेडियस एकमेकाला परपेंडिक्युलर असतो. कुठली रेडियस? जी रेडियस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कशी आहे ती रेडियस. टँजंट अँड रेडियस आर परपेंडिक्युलर. तर अँगल विचारला, अँगल 90 डिग्री असणार आहे. CAB हा अँगल किती असणार आहे? 90 डिग्री असणार. येथे लक्षात हे क्वेश्चन्स 1 मार्काचे क्वेश्चन एवढे सोपे आहेत. सगळे प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन बघा. इन द फॉलोइंग फिगर, हे सगळे ऍक्टिव्हिटी आहेत. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट PS इज अ टँजंट सेगमेंट, लाइन PR इज अ सिकेंट, PQ इज इक्वल टू 3.6, QR इक्वल टू 6.4, देन फाइंड PS बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. काल याची ही प्रॉपर्टी बघितलं बघा. एक टँजंट आहे आणि एक सिकेंट आहे. हा R, हा Q, हा P आणि हा S. काल काय प्रॉपर्टी बघितलो? यांच्या डिस्टन्स मध्ये रिलेशन काय असतो? हे बेटा यांच्या डिस्टन्स मध्ये रिलेशन काय असतो? सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर ना? सर्कलवरचा पॉइंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इंटू सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर का? कारण या लाईनचा सर्कलवरचा दुसरा पॉइंट नाही आहे, म्हणून हेच दोनदा घ्यायला. हे किती येतो? SP स्क्वेअर. हा RP इंटू QP. नाव वेगळं असेल तिकडे काहीतरी. RPच्या ऐवजी PR असेल, QPच्या ऐवजी PQ असेल. व्हॅल्यूज फक्त टाकायचे आपल्याला. काय काय माहितीये? PQ माहितीये, हे माहितीये. त्याच्यानंतर अजून काय माहितीये? QR माहितीये. ए बेटा हा QR किती आहे? हा QR 6.4 आहे. आपल्याला काय पाहिजे? PR पाहिजे. QP माहितीये बघा, QP किती आहे? 3.6. तर PR जे आपल्याला लागायचं आहे तो कसा भेटेल? 3.6 प्लस 6.4 किती होतो? 1. 3 प्लस 6 9 प्लस 1 10. 10 येतो, बरोबर का? आणि QP किती आहे? 3.6. SP चा स्क्वेअर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 36. 36 कोणाचा स्क्वेअर आहे? 6 चा स्क्वेअर. तर SP म्हणजेच PS म्हणलंय तिने. तर PS ची लेंथ किती येते? 6. PS ची लेंथ किती येते? 6. हे लक्षात आहे का? कॉर्ड इंटरनली एकमेकाला इंटरसेक्ट करतात, बायसेक्ट करतात, आणि कॉर्ड एक्सटर्नली कट करणारे, एक्सटर्नली टचिंग कॉर्ड्स आणि इंटरनली टचिंग कॉर्ड्स, बरोबर. त्यांच्या लेंथ मध्ये हा रिलेशन आहे. सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सर्कलवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणा किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इंटरसेक्शन पॉइंट, सर्कलवरचा पॉइंट, इंटरसेक्शन पॉइंट. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे. इथं पण तेच फॉर्म्युला यूज होणार आहे बघा. हे बेटा इकडे पण तेच फॉर्म्युला आहे बघा. त्याच पद्धतीने फॉर्म्युला लिहून दाखवतो तुम्हाला. हे बघा, RSMN आणि हा D. सांगा बघू, सर्कलवरचा पॉइंट, इंटरसेक्टिंग पॉइंट, सर्कलवरचा पॉइंट, इंटरसेक्टिंग पॉइंट, सर्कलवरचा पॉइंट, इंटरसेक्टिंग पॉइंट, सर्कलवरचा पॉइंट, इंटरसेक्टिंग पॉइंट. या 4 पैकी 3 व्हॅल्यूज दिलेले असणार आहेत. 4 पैकी 3 व्हॅल्यू दिलेले असणार आहे. एक व्हॅल्यू विचारलेली असणार. कुठली व्हॅल्यू दिली सांगा बघू. RD दिलेला आहे. RD किती आहे? 15 आहे. त्याच्यानंतर ना DS म्हणलं याला, DS किती आहे? 4. त्याच्यानंतर ना अजून काय दिले? MD दिले बघा 8. आणि NDच विचारलंय का वेगळं काय विचारलंय? DNच विचारलं. ठीक आहे, DNच विचारलं. ND म्हणजे DN, बरोबर का? हा 8 इकडे जाईल, हा 15, हा 4 आणि हा 8. 4 1 जा, 4 2 जा. तर हे किती येते? 7 पॉइंट. येते का लक्षात? तेच आहे का? हा सांगा, इथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम लागते. इन फिगर कॉर्ड PQ अँड कॉर्ड RS इंटरसेक्ट ॲट पॉइंट T. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट ASTQ कुठे आहे? ASTQ इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ आणि PR. हे थेरमच प्रूव्ह करायला सांगितलं. हे बेटा थेरमच ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये प्रूव्ह करायचं. अँगल STQ कुठे आहे? अँगल STQ, ASTQ किती असणार आहे? SPQ. आणि हे बेटा रिमोट इंटिरियर अँगल थेरम काय सांगतो? हा बाहेरचा अँगल किती असतो? एक्सटिरियर अँगल किती असतो? फॉर एक्झाम्पल हे ABC आणि हे D आहे. तर हा एक्सटिरियर अँगल, अँगल ACD किती असतो? रिमोट इंटिरियर अँगलच्या एडिशन इतका असतो. अँगल BAC प्लस अँगल ABC, बरोबर. हा बाहेरचा अँगल किती असतो? रिमोट इंटिरियर अँगलच्या एडिशन इतका असतो.
या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, रिमोट इंटिरियर अँगल थेरम. बरोबर का? हे बघा इथे एक ट्रायंगल तयार व्हायला लागले का नाही असा, PST हा ट्रायंगल आहे आणि हा बाहेरचा अँगल आहे, एक्सटिरियर अँगल. दिसतंय का तुम्हाला? बरोबर का? हा P आहे, हा S आहे, हा T आहे आणि इकडे काय Q आहे. तर हा बाहेरचा अँगल STQ किती असणार आहे सांगा बघू या प्रॉपर्टी प्रमाणे. हा बाहेरचा अँगल किती असणार आहे, ट्रायंगलच्या आतले दोन अँगलच्या एडिशन इतकं असणार आहे. या अँगलचं नाव काय लिहिणार, TS आणि इथे पुढे कुठेतरी एंड आहे बघा त्याला R. बरोबर का? एक आहे SPQ, एक अँगल त्यांनी दिलाय बघा, हा एक अँगल दिलेला आहे, किती आहे SPQ आणि हा दुसरा अँगल आपल्याला लिहायचं. या अँगलचं नाव काय लिहिणार, TSR लिहायचं. काय लिहायचं इथं, TSR लिहायचं. एक्सटिरियर अँगल किती असतो, आतल्या दोन अँगल्स रिमोट इंटिरियर अँगलच्या एडिशन इतका असतो. एक्सटिरियर अँगल किती असतो, रिमोट इंटिरियर अँगलच्या एडिशन इतका असतो. बरोबर का? त्याच्या बाजूच्या अँगलला ऍडजस्टंट अँगल म्हणायचं. त्याच्या लांबच्या अँगलला, त्याच्या शेजारचा सोडून लांबचे जे अँगल आहेत त्याला रिमोट अँगल म्हणायचं. रिमोट अँगल म्हणजे लांबचे अँगल. लांबचे अँगल कोण आहेत, A आणि B. तर एक्सटिरियर अँगल किती असतो, रिमोट इंटिरियर अँगलच्या एडिशन इतका असतो. येते का लक्षात? ते लिहिलं. ए बेटा, आता हे काय काय दिलेलं तुम्हाला सांगतो. हा S, P, हा T, हा Q आणि हा R आहे. पहिला स्टेप काय बघा, हा अँगल किती आहे म्हणून सांगितलंय, हा अँगल प्लस हा अँगल इतका आहे म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर ना या अँगलच्या ऐवजी काय लिहिलंय, त्याच्या समोरचा आर्क लिहिलंय. हा अँगल किती असतो, याच्या समोरच्या आर्कचा हाफ असतो. इन्स्क्राइब अँगल थेरम काय सांगतो, हा अँगल किती असतो, सर्कलच्या आतला हा अँगल किती असणार आहे, समोरच्या आर्कच्या हाफ असणार आहे. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR आणि हा अँगल किती असणार आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ. बरोबर का? हा अँगल P किती असणार आहे, या आर्कच्या अर्धा, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ ते लिहिलेलं आहे. सिमिलरली आपल्याला काय लिहायचं, हा अँगल किती असणार आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR लिहायचं. येते का लक्षात? येतं बघा पुढं, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR. बरोबर का? त्याच्यानंतर ना दोघांना 1/2 कॉमन घ्यायचं, या दोघांची एडिशन करायचं, ऍक्टिव्हिटी संपली. येते का लक्षात? In the figure, angle ABC is inscribed in an arc ABC. Angle ABC 60 degree. Find measure of arc AOC. हे बेटा मेजर अँगल AOC विचारलंय, सेंट्रल अँगल विचारलंय, AOC विचारलंय. कुठला अँगल दिलेला आहे, हा अँगल दिलाय, हा 60 आहे, हा 60 आहे तर ह्याच्या डबल आर्क असणार. हे बेटा हे 60 असेल तर समोरचा आर्क किती असणार आहे, त्याच्या डबल 120 असणार आहे. हे 120 असेल तर हा पण 120च असतो. सेंट्रल अँगल आणि समोरचा आर्क सेम असतो. सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी काय, काय हा आर्क जेवढा असतो तेवढाच अँगल असतो. बरोबर का? आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो, या आर्कच्या अर्धा हा अँगल असतो. हा 120 तर हा 60, म्हणजे हा 60 तर हा 120, हा 120 तर हा पण 120. दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी काय आहे, जेवढा सेंट्रल अँगल तेवढा समोरचा आर्क. दुसरी प्रॉपर्टी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो, आर्कच्या अर्धा अँगल असतो, आर्कच्या अर्धा अँगल असतो, या अँगलला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल. बरोबर का? ठीक आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे, ABC हा 60 दिलाय, हा 60 आहे तर त्याच्या डबल हा 120 असणार, हा 120 तर हा किती असणार आहे, 120 असणार. ठीक आहे, तेच विचारलेलं आहे, 120. टँजंट सेगमेंट थेरम यूज होते का, इन द अबव फिगर सर्कल विथ सेंटर D टचेस द साइड ACB. इथं A असायला पाहिजे ना, ACB at A and B if ACB is equal to 52 डिग्री. हे बेटा हा अँगल किती आहे, 52 डिग्री. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द मेजर ऑफ अँगल ADB. ADB हा अँगल विचारला. हे बेटा हे नीट लक्ष द्या, हे दोन टँजंट सेगमेंट्स आहेत. हा A आहे, हा C आहे, हा B आहे आणि हे 90 डिग्री असणार आहे, हा 90 डिग्री असणार. बरोबर का? याला जर जॉईन केलं, हे बेटा ह्याला जर जॉईन केलं तर आपल्याला माहिती आहे AC आणि CB इक्वल लेंथचे असतात. हा अँगल किती आहे म्हणून सांगितलंय, ACB 52 आहे, 52 आहे तर हा 26 असणार. हा किती असणार आहे, 26. हा 90 आहे, हा 26 आहे, म्हणजे हा किती असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, तिघांची एडिशन 180 व्हायला पाहिजे. 90 26 90 26 आणि या तिसऱ्या अँगलला X म्हणूया, X या तिघांची एडिशन किती व्हायला पाहिजे, 180. तर X ची किंमत किती असणार, 180 मधून किती सबस्ट्रॅक्ट करायचा, 116. किती होते बेटा, 64. हा अँगल 64 आहे. टोटल अँगल विचारले का, ADB विचारले. 64 + 64 128. तेवढा आहे का अँगल,
अँगल किती आहे 128 आहे. येतं का लक्षात? टँजंट सेगमेंट थिअरम आहे बघा. सर्कलच्या बाहेर एक एक्सटिरियर पॉईंट घ्यायचा, त्या एक्सटिरियर पॉईंट पासून सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. तर हे जे टँजंट आहेत, हा पॉईंट आणि हा पॉईंट च्या मध्ये तयार झालेला जो सेगमेंट आहे त्याला म्हणायचं टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट थिअरम काय सांगतो? एक्सटिरियर पॉईंट पासून ड्रॉ केलेले 2 टँजंट्स मुळे तयार झालेले टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. तर हा AC आणि CB इक्वल मेजरचे आहेत. वरचा ट्रायंगल खालचा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. हा दिलेला आहे, हा किती आहे? हे बाय प्रॉपर्टी माहिती आहे, टँजंट आणि रेडियस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. हे 52 डिग्री दिलंय, हे टोटल 52 आहे, तर अर्धा किती असणार आहे? टोटल 52 आहे तर अर्धा 26 असणार. हे 26 आहे, हे 90 आहे, तर हे किती असणार आहे? 64. हा 64 तर हा पण 64. का बरं हा पण 64? कारण दोन्ही कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत. बरोबर ना? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत. येते लक्षात? हे क्वेश्चन घ्या. इन द फिगर अँगल L इक्वल टू 35 डिग्री फाइंड मेजर ऑफ आर्क MN. मेजर ऑफ आर्क MLN. हे बघा, हा सर्कल दिलेला आहे, हा MLN. ठीक आहे. हा अँगल किती दिलेला आहे? 35 डिग्री. कुठला अँगल कुठला आर्क विचारले? मेजर ऑफ आर्क MN विचारले. हा 35 तर त्याच्या डबल हा असणार. इन स्क्वेअर अँगल थेरम काय सांगतो? आर्कचा अर्धा अँगल असतो, या अँगलचा डबल आर्क असणार आहे. हा 35 असेल तर आर्क किती असणार आहे? हा समोरचा आर्क किती असणार आहे? हा समोरचा आर्क किती असणार आहे? 70 असणार. बरोबर, हा 70 आहे. अजून काय विचारलंय? मेजर ऑफ आर्क MLN. हा उरलेला आर्क किती आहे विचारलं? हा उरलेला आर्क किती आहे? हा उरलेला आर्क किती आहे? 360 मधनं 70 सबस्ट्रॅक्ट करायचे. 360 मायनस 70 किती येत आहे? 290. बरोबर आहे का? एवढं विचारलं बेटा. 2 मार्काचे क्वेश्चन बघूया. इन द फॉलोइंग फिगर मेजर ऑफ आर्क NH इक्वल टू 125 डिग्री, मेजर ऑफ आर्क EF इक्वल टू 37. फाइंड मेजर ऑफ अँगल NMS. हा सर्कल आहे, 2 पॉड सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट करायला लागले. एका पॉडचं नाव काय? FS. दुसऱ्या पॉडचं नाव काय? EN. हा इंटरसेक्टिंग पॉईंट M आहे. ए बेटा, अँगल मध्ये रिलेशन काल बघितलं बघा. हा अँगल किती असतो? हा आर्क प्लस हा आर्क डिवायडेड बाय 2. बरोबर का? हा अँगल किती असतो? समोरचा आर्क मागचा आर्क चा एडिशन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. तसं कुठला विचारलंय का? मेजर ऑफ आर्क NS किती दिले? NS किती दिलेलं आहे? 125. हा 125 आहे. त्याच्यानंतर ना EF किती आहे? 37. आणि आपल्याला काय विचारलंय? NMS. NMS हा अँगल विचारलाय. सांगा बघू किती असतो? अँगल NMS, मेजर ऑफ अँगल NMS किती असतो? 2 आर्कच्या एडिशन इतका. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, समोरचा आर्क कोण आहे? NS. आर्क NS प्लस मेजर ऑफ आर्क मागचा आर्क कुठला? FE किंवा EF. सांगा बघू. हाफ ऑफ 125 आणि हे 37, या दोघांची एडिशन किती होती? या दोघांची एडिशन किती होती? 5 आणि 7 12, 5 आणि 1 6, 162. 1 जा 80 बन जा किती येते? किती येते बेटा अँगल? 81 डिग्री येते. लक्षात आहे का? काल जाऊन तुम्ही रिवाइज केलं का? मी काय काय सांगितलं होतं का? परत नंतर करण्यासाठी केलं? परत नंतर येत नाही बघा, आता पुढच्या वर्षीच येते आता. ठीक आहे. इन द फॉलोइंग फिगर सर्कल विथ सेंटर D टचेस द साइड ऑफ अँगल ACB at angle A at A and B. If angle ACB equal to 52 degree, find the measure of angle ED. काय दिलं बघा थोडक्यात. हा सर्कल आहे, सर्कलचा सेंटर कोण आहे? D आहे. 2 टँजंट सेगमेंट आहे. ए बेटा, टँजंट सेगमेंटचं नाव काय? सर्कलच्या बाहेर एक एक्सटिरियर पॉईंट आहे C. त्या C पॉईंट पासून 2 टँजंट आहेत. 2 टँजंट आहे. वरच्या पॉईंटला A म्हणलंय, खालच्या पॉईंटला म्हणलंय B. तर ही लाईन ए बेटा, टँजंट आणि रेडियस एकमेकाला कशा असतात? टँजंट आणि रेडियस एकमेकाला कशा असतात? परपेंडिक्युलर. आणि मध्ये एक लाईन ड्रॉ कर. ठीक आहे. ACB हा अँगल किती दिलाय? मागचाच क्वेश्चन आहे का हा? हा 52. अजून काय विचारलंय? ADB विचारलंय. 128 काय तर आलं होतं ना? बरोबर ना? हे 26 90 आणि हे किती? 64. 64 अधिक 64 128. तेच क्वेश्चन आहे बघा, जे ऍक्टिव्हिटी मध्ये होतं तेच आहे. कधी विचारलंय? कधी विचारलंय? मागच्या वर्षीच विचारलंय, मार्च 25. त्याच्यानंतर ना हे बेटा, अँगल आणि आर्क मध्ये रिलेशन विचारलंय. 2 कॉर्ड्स एक्सटर्नली जर इंटरसेक्ट होत असतील, पहिल्या कॉर्डचं नाव काय? EN, दुसऱ्या कॉर्डचं नाव काय? FS.
हे दोन्ही कॉर्ड कुठे इंटरसेक्ट व्हायला लागलेत? सर्कलच्या बाहेर व्हायला लागलेत, एम पाशी. तर प्रॉपर्टी काय सांगते बघा, हा जो अँगल आहे, हा अँगल किती असतो? अँगल NMS हा किती असतो? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. मोठा आर्क मायनस छोटा आर्क करायचं. मोठा आर्क कोण आहे? NS मायनस मेजर ऑफ आर्क. छोटा आर्क कोण आहे? बरोबर. ही प्रॉपर्टी. हा अँगल किती असतो? हाफ ऑफ मोठा आर्क मायनस छोटा आर्क. हे दोन व्हॅल्यूज दिलेत का? दिलं बघा. NS किती दिलं? 125. हे पण होतं का ऍक्टिव्हिटीमध्ये? हे बेटा हे पण होतं का ऍक्टिव्हिटीमध्ये? बघितलं सगळं वाटायला लागलं बघ नंबर 125 आणि हे 37 होतं. हे बेटा 15 मधनं 7 गेले 8, 11 मधनं 3 गेले 8, 88 भागिले 2 बरोबर आहे का बघा आन्सर? का चुकलं काय? 44. येते का लक्षात? लक्षात येते का? कुठला टॉपिक चालू आहे? कुठलं? 10वीचं का 9वीचं? 12वीचं. पहिला 10वी तर पास करा. इन द फिगर रे PQ टचेस द सर्कल ॲट पॉइंट Q. If PQ equal to 12, PR equal to 8, find length of segment PS. ए बेटा इथं रिलेशन काय? दोनदा सांगितलं हा, आता तिसऱ्यांदा तुम्ही सांगा बघू. एक टँजंट आहे, एक सेगमेंट आहे. हे बेटा एक टँजंट आहे, एक सेगमेंट आहे. टँजंटचं नाव PQ आहे. एक टँजंट आहे, एक सिकेंट आहे. सिकेंटचं नाव काय? RS किंवा SR म्हणा. यांच्यामध्ये हे बेटा लेंथ मध्ये रिलेशन काय? सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट. सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट. सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट. सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट. हा QPचा स्क्वेअर, QPचा स्क्वेअर म्हणा किंवा PQचा स्क्वेअर म्हणा. आता कुठली व्हॅल्यू दिलेली आहे? PQच दिलेलं आहे. ठीक आहे. अजून काय दिलंय? PR दिलेलं आहे. आणि SP विचारलंय का? PS विचारलं. ह्याला PS म्हणतो. त्याला RPच्या ऐवजी PR म्हणलेलं आहे. ठीक आहे. हे दिले बघा. PQ किती दिलंय? 12. 12चा स्क्वेअर. PS विचारलेला आहे आपल्याला. PR किती दिलेला आहे? 8. 12चा स्क्वेअर भागिले 8. हा 8 क्रॉस मल्टिप्लाय होऊन डिवाइड होतो. 144 डिवायडेड बाय 8 किती होते? 8 1 जा 8 1 जा 8 8 जा 18. PS ची व्हॅल्यू किती येते? PS ची व्हॅल्यू किती आहे काय? 80. हे क्वेश्चन बघूया. हे टेक्स्टबुक मध्ये आहे बघा. हा क्वेश्चन आहे का? क्वेश्चन बघितलं का टेक्स्टबुक? हे बेटा हा सर्कल आहे. हा सर्कलचा सेंटर C आहे. हा E, हा D, हा F आणि G. काय काय विचारलंय बघा. ECF हा अँगल किती दिले? 70 दिलेला आहे. त्याच्यानंतर ना मेजर ऑफ आर्क DGF हा आर्क किती आहे? 200. त्याच्यानंतर ना आर्क DE विचारलंय. ए बेटा हा आर्क DE किती असणार आहे? हा 70 आहे, तर हा आर्क पण 70 असणार आहे. बरोबर का? हा 70 तर हा पण 70. हा 70 आहे. हे बेटा हे बघा एवढा तुकडा 70 आहे, एवढा तुकडा 200 आहे. मग हा उरलेला तुकडा किती असणार आहे? तिघांची एडिशन 360 वाला पाहिजे. 200 आणि 70 270. 270 मध्ये काय ऍड केल्यानंतर ना काय होईल? 360 होईल. 90 ऍड करावं लागतील ना? किती ऍड करावं लागतील? 90. हा 90 असेल तर हा किती असणार आहे? 90. जेवढा सेंट्रल अँगल तेवढाच आर्क, जेवढा आर्क तेवढा सेंट्रल अँगल. बरोबर. अजून काय विचारलंय? DEF विचारलंय. कुठे DEF? DEF 90 आणि 70 160. एक 90 आणि 160. ठीक आहे. जुने क्वेश्चन तुम्ही बघा, सेम टाईपचे क्वेश्चन आहेत बघा. अँगल किती असणार आहे? ABE हा अँगल किती असणार आहे? हा आर्क प्लस हा आर्क डिवायडेड बाय 2. बरोबर का? अँगल आणि आर्क मध्ये रिलेशन काय? समोरचा आर्क प्लस मागचा आर्क डिवायडेड बाय 2. ठीक आहे. हा अँगल किती असतो? मोठा आर्क मायनस छोटा आर्क डिवायडेड बाय 2.